नमस्ते. आंबा खात असाल तर हे 15 पदार्थ चुकूनही खाऊ नका. सावधान. उन्हाळा म्हटलं की रसाळ आणि गोड आंबा खायला कोणाला आवडत नाही. पण हाच आंबा खाताना काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आयुर्वेदानुसार आणि आहारशास्त्रानुसार आंब्यासोबत किंवा आंबा खाल्ल्यावर काही पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही आंब्याचा आस्वाद घेत असाल तर खालील 15 पदार्थ चुकूनही एकत्र खाऊ नका. हा व्हिडिओ तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1. कारले. आंबा खाल्ल्यानंतर लगेच कारल्याची भाजी किंवा रस घेऊ नये. आंबा अत्यंत गोड असतो आणि कारले कडू. या विरुद्ध गुणांमुळे हे पदार्थ एकत्र खाल्ल्यास शरीरात रासायनिक प्रक्रिया होऊन मळमळणे, उलट्या होणे किंवा श्वसनाचा त्रास होऊ शकतो. नंबर 2. चहा किंवा कॉफी. आंबा खाल्ल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणे टाळावे. चहामध्ये कॅफीन आणि टॅनिंग ॲसिड असते, जे आंब्यातील पोषक घटकांच्या शोषणामध्ये अडथळा निर्माण करतात. तसेच यामुळे शरीराचे तापमान अचानक बदलून पोटाला पीळ पडल्यासारखे वाटू शकते. नंबर 3. दही. अनेकांना आंब्याचे श्रीखंड म्हणजेच आम्रखंड खायला आवडते, पण आयुर्वेद याला विरुद्ध आहार मानतो. म्हणूनच आंब्यासोबत दही खाणे टाळायला हवं. दही शीतल आहे आणि आंबा उष्ण. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीरात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढू शकते आणि शरीरात टॉक्सिन्स तयार करू शकते, ज्यामुळे पोटाच्या तक्रारी आणि त्वचेचे विकार उद्भवू शकतात. नंबर 4. शीतपेय किंवा कोल्ड्रिंक्स. आंबा खाल्ल्यावर लगेच कोल्ड्रिंक पिणे अतिशय धोक्याचे ठरू शकते. आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण भरपूर असते आणि कोल्ड्रिंकमध्येही साखर जास्त असते. या दोन्हीमुळे रक्तातील साखर म्हणजेच ब्लड शुगर अचानक वाढू शकते, जे मधुमेहींसाठी आणि वजन कमी करण्यासाठी घातक आहे. नंबर 5. पाणी. मंदवणारी पचनशक्ती. आंबा खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायल्याने पोटातील पाचक रस म्हणजेच डायजेस्टिव्ह ज्यूसेस पातळ होतात. परिणामी आंबा नीट पचत नाही आणि पोट फुगल्यासारखे वाटते. आंबा खाल्ल्यावर किमान 30 मिनिटांनंतरच पाणी पिणे योग्य आहे. माझी आजीही आम्हा नातवंडांना हेच सांगायची. फळे खाल्ली की लगेच पाणी पिऊ नका, नाहीतर ढास लागेल. नंबर 6. दूध. विशिष्ट परिस्थितीत. अनेकांना वाटेल की मँगो शेक तर आपण पितो, मग दूध का टाळायचे. आयुर्वेद सांगतो की जर आंबा पूर्णपणे पिकलेला आणि गोड नसेल तर दुधासोबत त्याचे सेवन केल्याने विरुद्ध आहार तयार होतो. अर्धवट पिकलेला आंबा आणि दूध एकत्र आल्यास पोटात कळा येणे किंवा अपचनाचा व पित्ताचा त्रास होऊ शकतो. नंबर 7. लिंबू किंवा आंबट पदार्थ. आंबा स्वतः थोडा आंबट गोड असतो. त्यासोबत लिंबू, संत्री किंवा इतर अत्यंत आंबट पदार्थ खाल्ल्याने पोटात आम्लतेचे प्रमाण वाढते. यामुळे छातीत जळजळ आणि अपचन होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर अस्वस्थ वाटू शकते. नंबर 8. मीठ. आजकाल फळांवर मीठ किंवा मसाला टाकून खाण्याची फॅशन आहे. मात्र आंब्यावर मीठ टाकून खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडते. यामुळे शरीराला सूज येणे किंवा रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. नैसर्गिक गोडवा असलेल्या फळांसोबत मिठाचा वापर टाळलेलाच बरा. नंबर 9. तिखट आणि मसालेदार पदार्थ. आंबा खाताना किंवा खाल्ल्यानंतर लगेच जास्त तिखट, मसालेदार पदार्थ खाणार असाल तर सावधान. यामुळे पोटातील ॲसिडची पातळी अचानक वाढते, ज्यामुळे छातीमध्ये जळजळ होऊ शकते
आणि पोटातील उष्णतेने चेहऱ्यावर मुरुमे येण्याची भीती असते. नंबर 10, मुळा किंवा कच्चे सॅलड. जर सॅलडमध्ये मुळा किंवा काकडी सारख्या गोष्टी असतील तर आंब्यासोबत त्यांचे सेवन टाळावे. विशेषतः मुळा आणि आंबा एकत्र खाल्ल्याने त्वचेवर पुरळ उठणे, रॅशेस किंवा खाज येण्यासारख्या ॲलर्जी होण्याचा धोका असतो. नंबर 11, नॉनव्हेज म्हणजेच मांसाहार. आंबा आणि नॉनव्हेज हे दोन्ही पदार्थ निसर्गतः गरम म्हणजेच उष्ण प्रवृत्तीचे आहेत. मांसाहार म्हणजे चिकन, मटण किंवा मासे पचायला जड असतात. जेव्हा तुम्ही यासोबत आंबा खाता तेव्हा शरीरातील उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते. यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो, पोटात जळजळ होऊ शकते आणि काहींना जुलाब किंवा त्वचेवर पुरळ, रॅशेस येण्याचा त्रास होतो. त्यामुळे मांसाहारी जेवणासोबत आंबा खाणे कटाक्षाने टाळावे. नंबर 12, कच्चा कांदा. अनेकांना जेवणात आंब्याचा रस म्हणजेच आम्रखंड रस आणि सोबत कांदा भजी किंवा जेवणात कच्चा कांदा खाण्याची सवय असते. आयुर्वेद आणि सायन्सनुसार कच्चा कांदा आणि आंबा एकत्रित खाल्ल्यास शरीरातील पित्त आणि गॅस वाढतो. यामुळे ॲसिडिटी, पोट फुगणे आणि त्वचेचे विकार उद्भवू शकतात. कच्चा कांदा शरीरात उष्णता निर्माण करतो, जो आंब्याच्या गुणधर्माशी जुळत नाही. नंबर 13, लसूण. कांद्याप्रमाणेच लसूण देखील उष्ण असतो. आंब्याच्या रसासोबत जास्त लसूण असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे छातीत जळजळ, ॲसिडिटी होऊ शकते. नंबर 14, कडू पदार्थ. जसे आपण आधी कारल्याबद्दल पाहिले तसेच इतर कोणत्याही कडू पदार्थांबाबत उदाहरणार्थ मेथीचे दाणे, कडुलिंबाचा रस इत्यादी लागू होते. आंब्याचा गोडवा आणि कडू चव यांचा विरुद्ध आहार होतो. हे मिश्रण रक्तामध्ये विषारी घटक म्हणजेच टॉक्सिन्स तयार करू शकते, ज्यामुळे मळमळणे, अस्वस्थ वाटणे किंवा दीर्घकाळात त्वचेच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. नंबर 15, अंडी. अंड्यामध्ये प्रोटीन जास्त असतात आणि ती उष्ण असतात. आंब्यासोबत अंडी खाल्ल्याने पचन बिघडण्याची दाट शक्यता असते. महत्त्वाच्या टिप. नंबर 1, आंबा खाण्यापूर्वी काही वेळ पाण्यात भिजवून ठेवावा, जेणेकरून त्यातील उष्णता कमी होईल. नंबर 2, आंबा नेहमी जेवणाआधी किंवा जेवणानंतर लगेच न खाता मधल्या वेळेत उदाहरणार्थ सकाळी 11 किंवा दुपारी 4 वाजता खाणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते. नंबर 3, योग्य प्रमाण. फळांचा राजा असला तरी एका वेळी 1 किंवा 2 आंब्यांपेक्षा जास्त खाल्ल्याने उष्णतेचे विकार होऊ शकतात. तर मित्रांनो, फळांचा राजा असलेल्या आंब्याचा आनंद नक्की घ्या, पण आपल्या आरोग्याची किंमत देऊन नाही. या 15 पदार्थांपासून अंतर राखूनच आंब्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली किंवा आंब्यासोबत तुम्हाला काय खायला सर्वात जास्त आवडतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अशाच नवनवीन विषयांवर व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आरोग्याची साथ सोडू नका. धन्यवाद.